ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे। आणि जे आपली ग्रामपंचायत आहे सर चिंचोलीची, ते सरपंच कोण आहे आणि सभासदांची संख्या किती आणि उपसरपंच कोण आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या सर। नमस्कार, माझं नाव राजेंद्र विष्णू वाडेकर। माझी मिसेस कौशल्या राजेंद्र वाडेकर या चिंचोली नक्कीप ग्रामपंचायतच्या सरपंच आहे। परंतु सध्या आज भाऊबीज असल्यामुळे माहेरला गेल्या असल्यामुळे सध्या सर इकडे आले होते, तर त्यांना मी या ठिकाणी पत्रकार बंधूंना आपल्या चिंचोली नक्कीप या ग्रामपंचायतीविषयी माहिती देतो। तर चिंचोली नक्कीप ग्रामपंचायत ही बिनविरोध निवडून आली होती। या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं काम मोठ्या प्रमाणावर चिंचोली नक्कीप ग्रामपंचायतमध्ये मागच्या पंचवार्षिकच्या काळामध्ये झालं होतं। आणि चिंचोली नक्कीप हे गाव फुलंब्री तालुक्यामधून प्रथम हे पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये आलं होतं, त्यामुळे सगळं गावकऱ्यांचं मन हे एकत्र झालं होतं। आणि त्यानंतर आलेल्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांनी ठरवलं की आपली ग्रामपंचायत आपण बिनविरोध या ठिकाणी काढायची। तर दोन पार्ट्या असल्यामुळे अडीच वर्षाचा कार्यकाळ हा दोन्ही पार्ट्यांनी ठरवला। तर या ठिकाणी ग्रामपंचायतचे 9 सदस्य असून 4 पुरुष आणि 3 महिला सदस्य या ठिकाणी ग्रामपंचायतला निवडून आलेले आहेत। तर या ठिकाणी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून डॉक्टर मच्छिंद्र जंगले हे उपसरपंच म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये कार्यकाळ सांभाळत आहे। सर, जे शासनाकडून घरकुलची जी योजना आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला सर? या ठिकाणी घरकुल 58 घरकुल या ठिकाणी मंजूर झालेले, त्यापैकी 30 घरकुले बांधकाम त्यांचं प्रगतीपथावर आहे। शासनातर्फे जे घरकुल मंजूर आहे तर उत्कृष्टपणे बांधकाम या ठिकाणचे जे लाभार्थी ते करत आहेत। सर, आपली गावात धार्मिक स्थळे आणि शाळा कोणती? या ठिकाणी एक जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे, त्याचप्रमाणे एक हायस्कूल आहे। आणि धार्मिक स्थळ म्हणलं तर गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे, पुरातन असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, महादेवचं मंदिर आहे। या ठिकाणी एक अशी मस्जिद आहे सुंदर अशी बांधलेली, आणि पुरातन असं देवीचं मंदिर आहे डोंगरावरती। आणि पर्यटनानं नटलेलं असं आमचं गाव, या ठिकाणी शहापूर वस्ती आहे, त्या ठिकाणी सुद्धा डोंगर आहे। आणि त्या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं काम या ठिकाणी झालेलं आहे। सर, आतापर्यंत गावात अशी कोणती मोठी समस्या आहे त्या निवारण झालेली आहे आणि शासनाकडून माहिती दिली? गावामध्ये आमचं गाव पूर्णतः डोंगर बाजूने असलं सुद्धा तरी पण त्या गावचा डोंगरीमध्ये समावेश नाही। माझी शासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी गावाचा डोंगरीमध्ये समावेश करावा। त्याचप्रमाणे या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र तयार झाले आहेत आणि ती बिल्डिंग तयार होऊन सुद्धा त्या ठिकाणी कर्मचारी नाही। शासनाला अशी विनंती की आपण या ठिकाणी आरोग्य केंद्रावर उपकेंद्र जे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या ठिकाणी जे गावातले नागरिक आहे, वृद्ध असतील, आबालवृद्ध असतील, त्याचप्रमाणे महिला बालक यांना त्या ठिकाणी उपचाराची सोय करून द्यावी, मी अशी शासनाला या ठिकाणी मागणी करतो। सर, आपल्या गावाचं आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा। माझं नाव राजेंद्र विष्णू वाडेकर, ग्राम चिंचोली नक्कीप, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी माझी मिसेस कौशल्या राजेंद्र वाडेकर ह्या सरपंच आहेत। मैं हूं शेख मोइज और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। हम आए थे यहाँ पे चिंचोरी गांव में, जो कि ग्राम पंचायत आता है, तालुका अपने फुलंब्री आएगा। आइए हम यहाँ से प्रतिक्रिया जानेंगे कि यहाँ पे ग्राम पंचायत में विकास हुआ या नहीं हुआ। मामा नमस्कार। नमस्कार। नमस्कार मामा, यहाँ पे ग्राम पंचायत में जो सरपंच साहब है, तो विकास हो रहा है यहाँ पे? अच्छा, वो क्या क्या काम किए? और रास्ते करे गांव में, जो विकास के काम करे उन्होंने, पानी का सप्लाई करते, सब करते। घरकुल स्कीम? घरकुल स्कीम है ना, चालू है ना अभी। कचरा गाड़ी आता है यहाँ पे? गाड़ी, बस गाड़ी नहीं, कुछ कचरा गाड़ी है ना। सर, आपकी प्रतिक्रिया क्या है सर? यहाँ पे जो सरपंच है तो यहाँ पे काम होता है? यहाँ पे हाँ, होता है। और क्या समस्या ऐसी मोटी जो यहाँ पे नहीं हो रही है, उस बारे में बतलाइए सर हमारे चैनल के माध्यम से। उस बारे में कुछ हम बता नहीं सकते। मोटी समस्या नहीं, मोटी समस्या नहीं है ना, पता नहीं। ये सब सहूलत तो हो गए यहाँ पे सर? हो गई। चलिए, हमने यहाँ जाने थे प्रतिक्रिया, कुछ लोगों का कहना है कि यहाँ पे हुई है और कुछ लोगों को बोलना है कि नहीं हुई। आगे भी हम जानेंगे, दिखाते हैं आपको हमारे चैनल के माध्यम से।